नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण मस्तपैकी आळूची पातळ भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत. थोडीशी तिखट, आंबट, गोड अशा काहीशा चवीची भाजी बनवायची आहे. ह्यासाठी सर्वात आधी आळूची पानं स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत. त्यानंतर त्याचं देठ काढून घ्यायचं आहे आणि ही मधली जी शीर असते ती देखील चाकूच्या साहाय्याने आपण काढून घेणार आहोत. तर ही आळूची पातळ भाजी खायला तर छान लागते, शिवाय ही खूप जास्त औषधी देखील आहे. बऱ्याचशा लग्न समारंभामध्ये किंवा कुठलाही फॅमिली फंक्शन असेल तर ही आळूची पातळ भाजी बनवली जाते. आळूच्या पानाची आपण आळूची वडी बनवतो, पातळ भाजी बनवतो, आळूचं फतफदं देखील बऱ्याच ठिकाणी बनवलं जातं. आणि पातळ भाजी आळूचं फतफदं करण्यामध्ये थोडाफार फरक असतो, तर बाकी काही नाही, ओव्हरऑल टेस्ट सेमच असते. तर ह्या पद्धतीने आपण आळूची पानं चिरून घेतलेली आहेत. आता ह्याचे जे देठ आहेत ते अजिबात फेकायचे नाही आहेत. त्याला चाकूच्या साहाय्याने त्याची वरची जी साल असते किंवा ज्याला शिरा असं म्हटल्या जातात त्या काढून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर याचे बारीक बारीक तुकडे करून हे देखील भाजीसोबतच शिजताना आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर हे आळूचे जे देठ असतात हे खूप जास्त औषधी असतात. बऱ्याचदा तुमच्या पोटामध्ये केस वगैरे गेला आणि आळूची भाजी खाल्ली तर तो केस निघून जातो असं देखील म्हटलं जातं. तर आता ह्याच पद्धतीने जे आळूचे देठ आहेत ते देखील आपण बारीक कट करून घेणार आहोत. ही भाजी आणि हे देठ शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, खूप लवकर शिजलं जाते. आता पानं तर आपण ऑलरेडी धुवून घेतलेली आहेत. आता शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. अर्धी वाटी चणा डाळ धुवून यामध्ये आपण घालून घेणार आहोत. तर ह्या भाजीला चणा डाळ तर हवीच, त्याशिवाय ह्याला टेस्ट जशी हवी तशी येत नाही. अर्धी वाटी शेंगादाणे घालून घेतलेले आहेत आणि आता ही भाजी आपण गॅसवर शिजण्यासाठी ठेवणार आहोत. याला एकदा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारणपणे 15 ते 20 मिनटामध्ये मध्यम आचेवर ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे. दुसरीकडे मी हा चिंचेचा कोळ घेतलेला आहे. त्यानंतर हा गुळाचा खडा आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे चिंच गुळाचं प्रमाण जे असतं त्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. जेवढी चिंच घेतली तेवढाच गुळ घ्यायचा, टेस्ट अगदी परफेक्ट येते. आता डाळीचं पीठ घेतलेलं आहे साधारणपणे आपण 3 चमचे, आणि त्याची आपण आता इथे पातळ अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. ज्यामुळे काय होतं, पातळ भाजी करताना त्यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाही. तुम्ही जर भाजीमध्ये डायरेक्ट पीठ घातलं तर त्या पिठाच्या बऱ्याचदा गुठळ्या होऊ शकतात. आता हे असं छान मिक्स करायचं आणि साईडला ठेवून द्यायचं आहे. तर ही बेसिक तयारी आपली करून झालेली आहे. मी वरण आधी शिजवून घेतलं होतं. तुरीच्या डाळीचं वरण आहे साधारणपणे 1 वाटी. तर साधारणपणे 20 ते 25 मिनटामध्ये भाजी मस्त गाळ अशी शिजल्या गेलेली आहे. तुम्ही बघू शकता. डाळ आणि शेंगदाणे देखील अतिशय परफेक्ट असे शिजलेले आहेत. चणा डाळ आधी थोडीशी भिजवून घेतली, लवकर शिजते. आता हे सगळं चमच्याच्या साहाय्याने छान असं हलवून घ्यायचं आहे आणि आता आपण याची भाजी बनवून घेणार आहोत. तर आता हे मिक्स केल्यानंतर याला आपण गॅसवरून कढई खाली उतरवून घेतलेली आहे आणि ही भाजी आपण व्यवस्थित अशी हाटून घेतो आहे. बऱ्याच ठिकाणी याला घोटून घेणं देखील म्हटलं जातं. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. कारण जसं अंतर बदलतं प्रत्येक 10 किलोमीटरला भाषा देखील बदलल्या जाते. तर आता आपण ही भाजी व्यवस्थित अशी छान मिक्स करून हाटून घेतलेली आहे. पुढचं साहित्य आपण आता 1 बाय 1 यामध्ये घालून घेणार आहोत. तर सर्वात आधी काय करायचं, यामध्ये आपण तुरीच्या डाळीचं शिजलेलं वरण घालून घ्यायचं आहे. वरण घातल्यानंतर व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला भाजीची रेसिपी सांगते आहे. अगदी नवशिके देखील सहज करू शकतील आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये भाजी एकदम परफेक्ट बनेल. वरण घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बऱ्याचदा याला हाटलेली भाजी देखील बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. काही ठिकाणी याला गरगटं देखील म्हटलं जातं. आता चिंचेचा कोळ घालून घेतला आहे, गुळाचा खडा घालून घेतला आहे. चिंच गुळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. ह्यामध्ये आता
डाळीच्या पिठाची जी पेस्ट आहे ती देखील आपल्याला घालून घ्यायची आहे. आताच घालून सगळं मिक्स करायचं, म्हणजे गुठळ्या होण्याचे अजिबात चान्सेस नाही आहे. आणि तुम्ही जर अशी पेस्ट करून घातली तर 101% यामध्ये गुठळी होत नाही. आता हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर ही अळूच्या पानाची पातळ भाजी तुम्ही भात, भाकरी, पोळी अगदी कशासोबतही खाऊ शकता. खायला एकदम भन्नाट लागते. आता मसाले यामध्ये ॲड करून घेऊया. सर्वात आधी यामध्ये हळद घालून घेतली आहे, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे. चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करायचे. लो टू मीडियम हीटवर भाजी मस्त शिजवून घ्यायची आहे. भाजीला मस्त दणकून अशी उकळी आली आहे. छान अशी भाजी शिजलेली आहे. कन्सिस्टन्सी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही हे ठरवू शकता. भाजी मस्त शिजून तयार झालेली आहे. यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर मी घालून घेतली आहे, पण टाकतानाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. आता आपण मस्तपैकी याला तडका मारून घेणार आहोत. भरपूर असं तेल घ्यायचं, मोहरी घालायची, जिरं घालायचं. जिरं मोहरी मस्तपैकी फुलू द्यायची. जिरं मोहरी फुललं की यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे. त्यानंतर सुक्या लाल मिरच्या साधारणपणे 3 ते 4 घालून घेतलेल्या आहे. मिरच्या मस्तपैकी तळून घ्यायच्या आहेत. मिरच्या छान तळल्या की लाल मिरची पावडरचा भन्नाट असा ठसका होईपर्यंत तडका आला पाहिजे. ठसका झाला की समजून घ्यायचं फोडणी मस्त बसलेली आहे. आता लाल मिरची पावडर देखील छान अशी तळून घेतली आणि हा अगदी मस्त खमंग असा तडका किंवा फोडणी ह्या भाजीवर आपल्याला घालून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, मस्त चमचमीत अगदी खायला छान लागणारी अळूची पातळ भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी बनवून तयार झाली आहे. मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर छान अशी अळूची पाहता क्षणी खावीशी वाटणारी भाजी आपली बनवून तयार आहे. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.